जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 खूप महत्त्वाच्या अपडेट सोबत आपण आलेलो आहोत. चला तर मग पाहूया किती अपडेट कोणते आहे ते. बघा, आपण पाहू शकतो की सदरची अपडेट ही मुंबईबाबत आहे. तर विषय बघा, मुंबई पोलीस शिपाई, मुंबई पोलीस शिपाई चालक, मुंबई पोलीस वाद्य, त्याचबरोबर कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेबाबत. तर आपण इथे पाहू शकतो, महोदय, उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई 2572, पोलीस शिपाई चालक 917, पोलीस शिपाई वाद्यवृंद 24 आणि कारागृह 717 असे एकूण 4230 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर बाबत शारीरिक पडताळणी प्रक्रिया सुरू असून नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्यात यावे प्रस्तावित आहे. बघा, या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. खूप महत्त्वाचे अपडेट आहे, न्यूज आहे. सदर लेखी परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांचे इमारतीमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळ निहाय 5000 ते 7000 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालयाच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा. सदरबाबत माहितीकरिता माननीय पोलीस आयुक्त प्रशासन यांचे प्राप्त पत्र अवलोकनार्थ व पुढील योग्य त्या कारवाईकरिता सोबत जोडण्यात आले असून नमूद पत्रावर माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या हस्ताक्षरातील लेखी आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाही करून नमूद पत्रातील मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपासणी अहवाल माननीय पोलीस उपायुक्त यांनी त्यांच्या शिफारसीसह दिनांक 20/9/2024 रोजी पर्यंतच्या कार्यालयात सादर करावा, जेणेकरून वरिष्ठांना विहित वेळेत अहवाल सादर करणे शक्य होईल. आपला विश्वासू. बघा, सहाय्यक पोलीस आयुक्त, पश्चिम नियंत्रण कक्ष. तर अशा प्रकारे ही मुंबईच्या बाबतीमध्ये अपडेट होती. ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की पुढे त्यांनीच जे पूर्ण भरती संदर्भात विश्लेषण केलेलं आहे ते देखील आपण वाचून घेऊयात. बघा, इकडे विषय मुंबई पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेबाबत. बघा, इथे काय लिहिले आहे, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई 2572, पोलीस शिपाई चालक 917, पोलीस शिपाई वाद्यवृंद 24 म्हणजेच ब्रँड्समन आणि कारागृह शिपाई 717 असे एकूण 4230 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 19/7/2024 पासून मुंबई विद्यापीठ मैदान, मरीन लाईन्स आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान, घाटकोपर, मुंबई येथे मैदानावर सुरू करण्यात आले आहे. शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी तसेच कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारे परीक्षेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदाच्या संख्येमध्ये पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई पदाकरिता एकाच 10 प्रमाणात उमेदवारांना बोलण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी जवळपास 45,000, पोलीस शिपाई चालक पदासाठी 19,000, पोलीस शिपाई
ब्रँड्समॅन पदासाठी 1,000 आणि कारागृह शिपाई पदासाठी 15,000 असे एकूण 80,000 उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा माहे ऑक्टोबर 2024 पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा किंवा चौथ्या आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. सदर लेखी परीक्षेत उपस्थित असणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांच्या इमारतीमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे. यास्तव प्रत्येक प्रदेशनिहाय म्हणजे प्रादेशिक विभागनिहाय 15 ते 20,000 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परीक्षेसाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालय उपलब्धतेबाबत आढावा घ्यावा. याद्वारे आपणास सूचित करण्यात येते की शाळा, विद्यालय, महाविद्यालय वर्गाची शहानिशा करते वेळी पुढील बाबींचा विचार करण्यात यावा. बघा, त्या बाबी कोणत्या कोणत्या आहेत त्या बाबत त्यांनी काही पॉईंट्स दिलेत ते आपण पाहूयात. तर पहिला पॉईंट आहे त्यामध्ये शाळा, विद्यालय, महाविद्यालय हे निवड करताना मध्य पश्चिम हार्बर मार्गावरील रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र परिवहन राज्य महामंडळ BST यांच्या बस थांब्यापासून म्हणजे जी आपली बेस्ट आहे थांब्यापासून नजीक असणे अथवा अन्य प्रवासी वाहनाने प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे असावे. नंबर 2, लेखी परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मिनिट असा आहे. लेखी परीक्षेच्या प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळपास 3 ते 4 तासाचा कालावधी लागणार असल्याने लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालय जवळपास 5 ते 6 तास उपलब्ध होणे आवश्यक राहील याचा विचार होणे आवश्यक आहे. नंबर 3, लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालयामध्ये एकूण किती वर्ग उपलब्ध होऊ शकतील, प्रत्येक वर्गामध्ये किती प्रशिक्षणार्थींच्या बैठकीची व्यवस्था होऊ शकेल, तसेच प्रत्येक लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालय मध्ये एकूण किती प्रशिक्षणार्थीची व्यवस्था एका वर्गात किमान 24 प्रशिक्षणार्थी बसू शकतील होऊ शकेल याची तपासणी करावी. नंबर 4, लेखी परीक्षेच्या पूर्वी उमेदवारांचे बैठक क्रमांक लिहिणे. प्रवेशद्वाराजवळ अनधिकृत व्यक्ती लेखी परीक्षेसाठी प्रवेश करू नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यासाठी लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालय 1 दिवस अगोदर उपलब्ध करून होणे आवश्यक राहील याचा विचार होणे आवश्यक आहे. नंबर 5, लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणी प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, विजेची उपकरणे या अन्य बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत काय याचाही विचार होणे आवश्यक आहे. नंबर 6, शाळा, विद्यालय, महाविद्यालयामधील परीक्षागृह आसपासचा परिसर चांगला असावा जेणेकरून प्रशिक्षणार्थींना लेखी परीक्षे दरम्यान त्रास होणार नाही. नंबर 7, लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांच्या प्रवेशद्वाराजवळ ओळखपत्रावरील बारकोड स्कॅन करणे, उमेदवारांचे बायोमेट्रिक तपासणी करणे, CCTV स्थापित करणे याबाबत यथावकाश निर्णय घेण्यात येईल त्याची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध आहे काय याची तपासणी करणे, वर्ग खोल्यांच्या प्रमाणात बाहेरील होल्डिंग एरिया आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. नंबर 8, नायगाव पोलीस मुख्यालय, दादर पूर्व, मुंबई येथे लेखी परीक्षेच्या प्रक्रियेचे मध्यवर्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यास्तव नायगाव मुख्यालय येथे संबंधित परीक्षा केंद्रे अंदाजे किती मीटर आणि प्रवासासाठी किती वेळ लागेल हे नमूद करणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणी प्रश्नपत्रिका संच, उत्तरपत्रिका संच परीक्षेच्या ठिकाणी परीक्षेच्या पूर्वी वाटप करण्यासाठी व परीक्षेनंतर एकत्रित जमा करण्यासाठी सुरक्षित आणि पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकेल काय याची तपासणी करावी. नंबर 10, लेखी परीक्षेच्या वेळी प्रत्येक वर्गावर पर्यवेक्षण करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता परीक्षेपूर्वी आणि परीक्षेनंतर आढावा घेणे अथवा मार्गदर्शन सूचना देण्यासाठी जागा उपलब्ध असणे आवश्यक राहील. नंबर 11,
लेखी परीक्षेच्या वेळी शाळा, विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणच्या आंतरबाह्य परिसराची तपासणी करून बंदोबस्तासाठी किती मनुष्यबळ आवश्यक आहे याचा आढावा घेण्यात यावा. नंबर 11 झालाय. त्यानंतर नंबर 12, सोबत जोडलेल्या विवरणात लेखी परीक्षेसाठी घेण्यात येणारे शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील वर्गनिहाय आसनाच्या व्यवस्थेबाबतची माहिती व्यक्तिशः तपासून घेऊन या कार्यालयात सादर करावी. नंबर 13, लेखी परीक्षेच्या दरम्यान काही प्रशिक्षणार्थी अत्याधुनिक यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याबाबत सन 2019-21 या लेखी परीक्षेच्या वेळी निदर्शनास आले आहे. काही प्रशिक्षणार्थी स्वतःऐवजी अन्य उमेदवार लेखी परीक्षेसाठी केंद्रावर पाठवून गैरकृत्य केल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यास्तव परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देतेवेळी प्रवेशद्वाराजवळ अंग झडती घेणे, त्यांच्याकडे असलेल्या बॅगा त्यांचे नातेवाईक यांच्याकडे सुपूर्द करणे किंवा प्रवेशद्वाराजवळ जमा करून घेण्यासाठी आवश्यक बंदोबस्तासाठी मनुष्यबळ नेमणे आवश्यक राहील. त्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. उपरोक्त नमूद मुद्दे व प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी समोर येणारे मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपासणी अहवाल संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त यांनी आपल्या शिफारसीसह दिनांक 20/9/2024 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पोलीस सहआयुक्त प्रशासन तथा अध्यक्ष मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 यांना सादर करावा. तसेच एक प्रत पोलीस उपायुक्त मुख्यालय 2 यांना पाठवण्यात यावी. बघा, तर अशा प्रकारे ही अपडेट होती. ही अपडेट खूप महत्त्वाची होती. ज्यांचं आत्ता पोलीस भरतीचा ग्राउंड झाले किंवा काही जणांचं ग्राउंड चालू आहे, त्यानंतर जी लेखी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात ही खूप महत्त्वाची अपडेट होती. त्यांनी जे या परिपत्रकाद्वारे तुमचं परीक्षा कशी घेणार आहेत, काय आहेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करण्यात यावा याबाबत त्यांनी स्पष्टपणे याच्यामध्ये मांडलेले आहेत मुद्दे. त्या मुद्द्यानुसार तुमची परीक्षा होणार आहे. आपण पाहू शकतो अशा प्रकारे हे सगळे मुद्दे विचारात घेऊन तुमची त्याच ठिकाणी लेखी परीक्षेचे बंदोबस्त करण्यात येणार आहे किंवा लेखी परीक्षा घेण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यामुळे मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अर्ज भरणाऱ्या सर्व उमेदवारांना खूप महत्त्वाची सूचना आहे की जास्तीत जास्त शक्य तेवढा अभ्यासासाठी वेळ द्या. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. परीक्षेसाठी त्या दृष्टीने फोकस ठेवून अभ्यास करा. सध्या लेखी परीक्षेचा जे दिनांक आहे ते खूप लवकर येऊ शकते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी किंवा रविवारी तुमची ही लेखी परीक्षा पार पाडली जाऊ शकते. त्यामुळं सर्वांनी खूप मन लावून अभ्यास करा. त्याचबरोबर सध्या या काळामध्ये गाफील न राहता जास्तीत जास्त फोकस ठेवून तुमचा टाइम टेबल फॉलो करा, तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळू शकेल. त्यामुळं ज्या ह्या सूचना आल्यात त्या आज दिनांक 20/9/2024 पर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सहआयुक्त यांना पुढं पाठवायचा आहे अहवाल. मग या अहवालावरनं ठरेल की लेखी परीक्षा ही केव्हा घ्यायची आहे किंवा त्यासाठी किती कालावधी लागेल. तसंच त्याचं नियोजन कसं करावं किंवा कशा प्रकारे नियोजन केल्यानंतरनं सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पार पाडू शकतात. तर ही खूप महत्त्वाची आणि खूप मोठी अपडेट होती. ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवी यासाठी सदरच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आपले मित्रपरिवार, नातेवाईक ज्यांनी मुंबई पोलीस भरतीमध्ये पार्टिसिपेट केलं आहे किंवा ज्यांनी तिथलं फिजिकल ग्राउंड दिलेलं आहे किंवा जे त्या ठिकाणी भरतीमध्ये उतरले आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून पोचवावी. तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. तर एवढे बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.